महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचा 2026 आणि 27चा अर्थसंकल्प सादर केला। या बजेटमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रो विस्तार आणि नवीन रेल कॉरिडॉर प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे। ग्रामीण रस्ते विकास, ग्राम सडक योजनेतील कामं 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन या बजेटमध्ये देण्यात आलंय। मुंबईमध्ये वडा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो, त्यासोबतच मेट्रो 8 सारखे महत्वाचे प्रकल्प यामध्ये पुढे आणण्यात आलेत। पुण्यात मेट्रो फेज 2 ला मंजुरी देण्यात आली असून विविध मार्गिकांचा देखील विस्तार होणार असल्याचं म्हटलं जात आहे। नागपूर शहरात नवीन आर्थिक आणि व्यापार केंद्राचा विकास, त्यासोबतच रिंग रोड प्रकल्पाला अर्थसंकल्पामध्ये स्थान देण्यात आलंय। राज्याची अर्थव्यवस्था पुढील वर्षांमध्ये विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यामुळेच पायाभूत सुविधांवर देखील अधिक भर देण्यात येतोय। अर्थसंकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 7.69 लाख कोटींपर्यंत जाईल असं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे रस्ते, मेट्रो आणि ग्रामीण संपर्क रस्त्यांना प्राधान्य दिलं जात आहे। एकंदरीमध्ये बघायला गेलं तर या बजेट हा जो आहे तो महाराष्ट्रातील वाहतूक, शहरांचं नियोजन आणि ग्रामीण भागाच्या कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्वाचं मानलं जात आहे। आणि महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रकारे नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या रस्त्यांचं, मेट्रोचं, वाहतुकीचं यामध्ये वेगवेगळे प्रकल्प हाती घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळतं।